आवाज येतोय का बघा. चला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालचा दिवस माझी तब्येत थोडी बरी नाही आणि त्यामुळे माझा कालचा दिवस जो आहे तो हॉस्पिटलमध्येच गेला आणि रात्री मला घरी यायला खूप लेट झाला. त्यामुळे मला तुम्हाला मेसेज पण नाही करता आला आणि त्यामुळे काल लेक्चर नाही घेता आलं. सो ठीक आहे. सो इथून आपले लेक्चर जे आहेत ते प्रॉपर कंटिन्यू होतील. आता आपल्याला कोणकोणते लेक्चर्स घ्यायचे त्याच्याबद्दल आपण आधी बोलूया की आता आपल्याला करंट अफेअर्स घ्यायचं आहे. सो आता एक लेक्चर आणि त्यानंतर थोड्या वेळाने संध्याकाळी एक लेक्चर. सो आज जे आहे तर ते आज आपलं करंट अफेअर्स जे मला नवीन घ्यायचं आहे महत्त्वाचं तर ते सगळं आपलं पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. आज ते पूर्ण होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एकच मिनिट यस काल जो तुम्ही पेपर सॉल्व केलेला होता काल नाही परवा जो पेपर तुम्ही सॉल्व केलेला होता तर त्या पेपरचं ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस तुमचं पूर्ण झालेलं असेल. आत्ता तुम्ही एक जो पेपर सॉल्व केला त्या दोन्ही पेपरचं म्हणजे परवाचा पेपर आणि आत्ताचा पेपर दोन्ही पेपरचं संपूर्ण ॲनालिसिस जे आहे हे संपूर्ण ॲनालिसिस कंपल्सरी करायचं आहे. कारण 4च दिवसांवर परीक्षा आली आहे आपली. सो त्यामुळे त्याचं ॲनालिसिस पूर्ण करायचं आहे. उद्या मी सकाळीच लाईव्ह पेपर घेईन. उद्यापासून नाही सॉरी उद्या नाही, उद्या मला मेडिकलला जायचं आहे. सो उद्या लेक्चर नाही घेता येणार. उद्या आपण संध्याकाळी लेक्चर घेऊ. सो उद्या संध्याकाळी जे आपलं लेक्चर असेल त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर त्या हिस्ट्रीची रिव्हिजन होईल. ठीक आहे. उद्या हिस्ट्रीची रिव्हिजन होईल संध्याकाळी घेऊया आपण. त्यानंतर परवा आपण सायन्सची रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. सायन्सची रिव्हिजन. आणि मी कुठेही असेल जरी मला वेळ नाही मिळाला लाईव्ह यायला तरी सुद्धा लाईव्ह पेपर मी तुम्हाला स्टार्ट करून देईन. ठीक आहे. मी पेपर टाकेन, आन्सर की टाकेन. सो तुम्ही तुमचा लाईव्ह पेपर जो आहे तो लाईव्ह पेपर सॉल्व करायचा आहे. जसा तुम्ही आत्ता 23चा पेपर सॉल्व केला ग्रुप सीच्या मेन्सचा तसा तुम्हाला ग्रुप बीच्या मेन्सचा 2023चा पेपर सॉल्व करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं आहे आपलं 2024चा लँग्वेजचा जो पेपर आहे राज्यसेवा तर तो आपण परवाच्या दिवशीच घेऊया. ठीक आहे. सो सायन्सची रिव्हिजन घेऊ आणि तो इंग्लिशचा पेपर घेऊ, मराठी इंग्लिशचा पेपर घेऊ. अशा पद्धतीने हे 2-3 दिवस आपले जातील. आणि काय राहिलं आहे अजून RTI आणि RTS. सो RTI आणि RTS ची मी एक अर्धा तास रिव्हिजन तुमची घेऊन देईन तुम्हाला. सो आणि आत्तापर्यंत आलेले सगळे PYQ तुम्ही वाचत असालच. सो स्टार्ट करूया. आत्ता महत्त्वाचं काय आहे तर इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. आणि काल मी ॲक्च्युली हॉस्पिटलमध्येच होते म्हणजे मी रात्री 11:30च्या नंतर घरी आले. त्यामुळे मला काल काहीच तुम्हाला सांगता पण नाही आलं. चला स्टार्ट करूया. इथपर्यंत कळालं सगळं. आता जे नवीन आहे मे पर्यंतचं करंट अफेअर्स तर त्याच्यातलं करंट अफेअर्स मी घेणार आहे. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे जेवढे भाग आहेत प्रमुख नेमणुका आहेत, त्यानंतर प्रमुख नेमणुकांच्या नंतर निधन वार्ता आहेत, त्यानंतर क्रीडा घडामोडी आहेत आणि महत्त्वाचे पुरस्कार आहेत. तर हा वाला जो भाग आहे तर आत्ता मी तो सगळा भाग जो आहे तो कव्हर करू. आणि त्यानंतर तुम्हाला जे आणखीन जे महत्त्वाचं मला वाटेल सो ते एका संध्याकाळच्या लेक्चरमध्ये होईल. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. मार्च ते मे 2025 चालू घडामोडी. सगळ्यांना आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिला जो आपण भाग घेत आहोत तर तो आहे प्रमुख नेमणुका. तर बघा याच्यामध्ये पहिलं अजय भूषण पांडे काय म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर जी बँक आहे कोणती AIIB जी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक जी आहे इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ही जी बँक आहे तर त्याचे उपाध्यक्ष म्हणून जे अजय भूषण पांडे आहे ते अजय भूषण पांडे यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. कळलं हे तुम्हाला. हां आता ही जी
AIIB बी लिहायचं आहे ना. सो AIIB जी आहे तर ही बँक कोणती आहे? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे, म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यासाठीची बँक आहे. या बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर या बँकेचं मुख्यालय आहे चीन. लक्षात ठेवायचं, हा बी फॉर बीजिंग आणि चीन या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आणि 2016ला हिची स्थापना झालेली आहे. जगातली दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास बँक आहे ही. जगातली दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास बँक ही आहे. कोणती? AIIB, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. आणि त्याचे उपाध्यक्ष म्हणून अजय भूषण पांडे आहे. त्या अजय भूषण पांडेंची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा आहे जो आपला 23वा कायदा आयोग स्थापन झालेला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो 23वा कायदा आयोग स्थापन झाला, या 23वा कायदा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाचीच नियुक्ती झालेली नव्हती. तर त्याचे अध्यक्ष म्हणून दिनेश माहेश्वरी. कोण? दिनेश माहेश्वरी. माहेश्वरी माहिती आहे ना तुम्हाला? माहेश्वरी साम्राज्य माहिती आहे ना बाहुबलीचं? ओके. सो दिनेश माहेश्वरी आहेत. यांचे कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. कोणता? तर 23वा कायदा आयोग, 23वा विधी आयोग म्हणा, 23वा कायदा आयोग म्हणा, चालेल. आता हे जे दिनेश माहेश्वरी आहेत तर ते राजस्थान उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय, मेघालय उच्च न्यायालय या ठिकाणी त्यांनी उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता ते 23वा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. हा जो कायदा आयोग आहे हा गैरवैधानिक संस्था आहे. ही गैरवैधानिक म्हणजे काय असतं रे? तर गैरवैधानिक म्हणजे घटनात्मक दर्जा आहे का? याला नाही, याला घटनात्मक दर्जा नाही. घटनेमध्ये त्याला कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही. आणि स्थापना जी आहे 23व्या कायदा आयोगाची ती 2024ला झालेली आहे. कार्यकाळ किती असणार आहे यांचा? तर 3 वर्ष इतका त्यांचा कार्यकाळ असणार आहे. एवढंच आता सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्यानंतर जो पहिला कायदा आयोग स्थापन झाला त्याचे MC सेटलवाड जे आहेत तर ते सेटलवाड त्या पहिल्या आयोगाचे अध्यक्ष होते. कोण? फर्स्ट कायदा आयोग, त्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? MC सेटलवाड. ओके, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर 22वा जो होता तर त्याचे ऋतुराज अवस्थी, माहिती आहे तुम्हाला? ऋतुराज अवस्थी जे आहेत तर ते त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा आहे शर्ली बॉचवे. कोण आहेत या शर्ली बॉचवे? शर्ली बॉचवे राष्ट्रकुल आहे. या राष्ट्रकुलच्या, महत्त्वाचं आहे हे अतिशय, राष्ट्रकुलच्या महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि अशी राष्ट्रकुलच्या महासचिवपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. पहिल्या आफ्रिकन महिला कोण आहेत त्या? तर त्या आहेत शर्ली बॉचवे. ठीक आहे. 7व्या सरचिटणीस झालेल्या आहेत या 7व्या महासचिव. कुणाच्या? राष्ट्रकुल, कॉमनवेल्थ जे म्हणतो ना आपण, कॉमनवेल्थ ऑफ नेशन. 1931ला कॉमनवेल्थ ऑफ नेशन जे आहे तर याची स्थापना 1931ला झालेली होती. त्यानंतर 1949ला पुन्हा लंडन घोषणापत्र आलं, त्याच्यामध्ये वेस्टमिन्स्टर घोषणापत्र वगैरे आहे, ते काहीच अजिबात वाचायचं नाही. पुढचा आहे निधी चौधरी. तर ह्या ज्या निधी चौधरी आहेत यांची, निधी तिवारी, चौधरी नाही, निधी तिवारी. तर ह्या ज्या निधी तिवारी आहेत या निधी तिवारी यांची मोदींच्या खाजगी सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि किती ह्याची गोष्ट आहे बघा, 2014च्या IFS अधिकारी आहेत त्या, IFS अधिकारी. आता सध्या त्या पंतप्रधान कार्यालय जे आहे PMO ऑफिस ज्याला म्हणतो तर त्या PMO ऑफिसमध्ये उपसचिव पदावर त्या कार्यरत होत्या. आणि आता सध्या निधी तिवारी यांची मोदींचे खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कुठल्या आहेत त्या मूळच्या? तर त्या मूळच्या वाराणसी UPच्या आहेत. त्यासोबतच G20 परिषद जी झालेली होती या G20 परिषदेमध्ये अध्यक्षपदातही तिवारी यांनी त्यांची महत्त्वाची भूमिका होती G20 परिषदेमध्ये. सो त्यामुळे त्यांची आता मोदींच्या खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचं आहे नाव जसं हे होतं की नाही, कुठलं? बॉचवे, शर्ली बॉचवे. त्याच पद्धतीने महत्त्वाचं एक नाव आहे कर्टी कॉवेंट्री. नावं फार डेंजर आहे ती सगळी. सो कर्टी कॉवेंट्री कोण आहेत? तर
आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे, तर या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी याची नियुक्ती झालेली आहे आणि अशी नियुक्ती होणाऱ्या पहिल्याच महिला आहेत, पहिल्या महिला आणि सोबतच पहिल्या आफ्रिकन महिला, पहिल्या आफ्रिकन व्यक्ती, आफ्रिकन महिला सुद्धा नाही तर पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती आहेत ज्या की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या 10व्या अध्यक्ष आहेत IOCच्या. कितव्या अध्यक्ष आहेत? 10व्या अध्यक्षा आहेत. ओके, इथपर्यंत कळालं? हां, आता ही जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे हिची स्थापना कधी झाली तर 1894 ला हिची स्थापना झालेली आहे आणि तिचं मुख्यालय स्वित्झर्लंड जे आहे या स्वित्झर्लंडला हिचं मुख्यालय आहे. ठीक आहे, पुढचं ह्या कोण होत्या तर या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री होत्या. ह्या ज्या आहेत की नाही कंट्री कॉवेंट्री, तर या कंट्री कॉवेंट्री झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री होत्या आधी. इथपर्यंत कळालं? पुढचं बघा, महाराष्ट्राचा वित्त आयोग स्थापन झालेला आहे, 6वा वित्त आयोग महाराष्ट्राचा. सो आपण 6वा वित्त आयोग स्थापन केला इतकं माहिती होतं, पण 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण होतं म्हणून माहित नव्हतं आपल्याला. सो अध्यक्ष आहे त्याचे मुकेश खुल्लर. कोण आहेत? मुकेश खुल्लर जे आहेत या मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे काय नाव आहे हे? जितेंद्र मिश्रा. जितेंद्र मिश्रा हे सगळं नंतर पण परत होणार आहे. हा येस, ऑलिम्पिकमध्ये जाऊन कॉमेंट्री करतात. येस येस बरोबर, ऑलिम्पिकमध्ये जाऊन कॉमेंट्री करतात म्हणून त्या कॉवेंट्री आहेत. आणि ह्या ज्या आहेत कुठे गेल्या त्या बॉचवे, तर ह्या बॉचवे ज्या आहेत शर्ली बॉचवे. सो शर्ली बॉचवे ह्या आफ्रिकन महिला आहेत आणि बॉचवे महासचिव झालेले आहेत कुठल्या तर ते राष्ट्रकुलाच्या महासचिव झालेले आहेत. ठीक आहे, निधी तिवारी एकदा त्यांचा फोटो बघून घ्या मग तुमच्या लक्षात राहील ते. जितेंद्र मिश्रा कोण आहेत रे तर हे भारतीय चित्रपट निर्माते आहेत, आपले भारतातले. सो त्यांची 2025 ते 2027 या कालावधीसाठी युनेस्को समर्थित युनेस्कोचा इंटरनॅशनल सेंटर फॉर फिल्म्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल, काय आहे हे? इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल याचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली. कोणाची? जितेंद्र शर्मा. आपल्याला जितेंद्र सगळ्यांना माहिती आहे. जितेंद्र हिरो माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, पण आम्हाला माहिती आहे. सो जितेंद्र हा जो हिरो आहे सो जितेंद्र मिश्रा, सो त्यांची आता नियुक्ती झालेली आहे तिकडे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा, मांगी लाल जाट. ठीक आहे, सो हे जे मांगी लाल जाट आहेत की नाही हे लाल जाट, तर लाल म्हणजे काय? माती. सो माती म्हणजे काय रे तर कृषी संशोधन. ओके, सो आपली जी ICAR आहे ICAR, तर या ICAR चे महासंचालक म्हणून या मांगी लाल जाट यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, इथपर्यंत कळालं? त्याच्या आधी जी इक्रिसॅट ही नावाची संस्था आहे, इक्रिसॅट कुठे आहे जरा मला सांगा पटकन. बेंगळुरूला आहे का? ही जी इक्रिसॅट नावाची संस्था आहे तर या इक्रिसॅट नावाच्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी जागतिक संशोधन कार्यक्रमाचे संचालक राहिलेले आहेत ते, आणि आता त्यांची ICAR चे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, इक्रिसॅट कुठे आहे मला सांगा. त्यानंतर पुढचं बघा, राहुल पांडे जे आहेत हे राहुल पांडे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कायसाठी महत्त्वाचं आहे? आपल्या मेनसाठी. कारण राहुल पांडे यांची आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य
माहिती आयुक्त, कोणतं कलम आहे पटकन सांगा. मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयोग, कलम सांगा पटापट, कलम सांगा. आणि किती असते त्यांची रचना, किती आहे? 1+10, 1+5, 1+13 किती आहे पटकन सांगा. आणि महाराष्ट्र राज्याने माहिती आयोग जो आहे आपला महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, याची स्थापना कधी झाली? तर 2 मार्च 2006. 2 मार्च, मार्चमध्ये पण 2 अक्षर आहेत आणि 2 परत लिहायचं, 2 2 2. सो 2 मार्च 2006 मध्ये 2005चा कायदा आणि त्यानंतर 6 मध्ये याची स्थापना झालेली आहे. किती आहे? 15, 16, 17, 12, 13, 14 आणि त्यानंतर 15, 16, 17. बरोबर. हां, किती असतात माहिती आयुक्त? 1+10. बरोबर आहे, 1+10 असतात. येस. 15 मध्ये पाहिजे का 16 मध्ये पाहिजे? बघा, 12, 13, 14 आणि 15, 16, 17. आणि 18 मध्ये काय आहे? 18 मध्ये दोघांची पण कर्तव्य आहेत. बरोबर. पुढचं आहे महत्वाचं, आरती सुब्रमण्यम. TCS कंपनी सगळ्यांना माहिती आहे, देशातली सर्वात मोठी IT कंपनी. तर या IT कंपनीच्या कार्यकारी संचालक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून COO म्हणून या TCSच्या पहिल्या COO बनलेल्या आहेत आणि पहिल्याच महिला आहेत त्या, पहिल्या महिला. अरे, पहिल्या महिला कुणाच्या? TCSच्या. ठीक आहे, COO म्हणजे कार्यकारी संचालक म्हणून आरती सुब्रमण्यम या IT कंपनीच्या. सगळ्यात मोठी TCS आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळे आपण पेपर TCS मध्ये नेऊन देतो. ओके. येस. 15, 16, 17. सो 15 मध्ये राज्य माहिती आयोग आहे आणि 16 मध्ये त्याची रचना, 17 मध्ये त्यांना पदावरून कसं दूर करायचं ते सांगितलेलं आहे आणि 18 मध्ये दोघांची पण कार्य सांगितलेली आहेत. पुढचा आहे मीराबाई चानू. ह्या ज्या मीराबाई चानू आहेत यांची ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष, ॲथलीट्स कमिशन चे म्हणूया, कमिशनचे किंवा कमिशनच्या अध्यक्षा. ओके. मीराबाई चानू. ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची एप्रिल 2025 रोजी भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशन अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना 4 वर्षांचा कार्यकाळ जो आहे, 4 वर्षांचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे. येस. ओके. हां, त्यासोबतच बघा, राहुल पांडे मुख्य माहिती आयुक्त आहेत आणि त्यासोबतच दुसरे पण आहेत इतर माहिती आयुक्त. ठीक आहे, पण तेवढं काही डोक्यामध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर प्रवीण परदेशी. हे प्रवीण परदेशी नाव कोणीतरी ऐकलेलं आहे का? मित्राच्या याच्यामध्ये बघितलंय का रे आपण? प्रवीण परदेशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे आहेत तर ते CMचे मुख्य आर्थिक सल्लागार, आपल्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. पुढचा आहे, तुम्हाला सगळ्यांना CPI हा पक्ष माहिती आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी जो आहे, मार्क्सवादी. ओके. 1964ला स्थापन झालेला. तर याच्या सरचिटणीस म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे? तर मार्क्सवादी नेते आणि केरळचे माजी मंत्री मरियम अलेक्झांडर बेबी. मरियम बेबी म्हणू फक्त, चला. सो मरियम बेबी आहेत. या मरियम बेबी हे जर आयोगाचं फेवरेट आहे हा, CPI CPM, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे शिव सुब्रमण्यम रमण. PFRDA माहिती आहे सगळ्यांना? काय आहे PFRDA? पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण आहे PFRDA. सो हा जो PFRDA आहे, या PFRDAचे म्हणजे ह्याचे अध्यक्ष जे आहेत, हे अध्यक्ष म्हणून शिव सुब्रमण्यम रमण यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. हे एवढं झालं की मी रिवाइज करते, तुमचं टेन्शन नका घेऊ. त्यानंतर पूनम गुप्ता आहेत. पूनम गुप्ता
पूनम गुप्ता यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या आधी त्या मायकल पात्रा जे होते, मायकल पात्रा यांच्या जागी पूनम गुप्ता आता आलेले आहेत. त्यांनी भरपूर ठिकाणी काम केलेलं आहे. 3 वर्षांसाठी त्यांची निवड झालेली आहे. यापूर्वी त्यांनी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स अँड रिसर्च या आर्थिक धोरण थिंक टँकच्या महासंचालक होत्या त्या. तिथून आता त्या इथे आरबीआय मध्ये आलेल्या आहेत. त्यासोबतच 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक देखील होत्या. 16 वित्त आयोग जो आहे त्याच्यात होत्या त्या निमंत्रक म्हणून. त्यानंतर वॉशिंग्टन DC मध्ये IMF आणि वर्ल्ड बँक याच्यामध्ये जवळजवळ 2 दशक म्हणजे 20 वर्ष त्यांनी IMF आणि वर्ल्ड बँकेमध्ये काम केलेलं आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि मेरीलँड विद्यापीठ या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि आता त्या पूनम गुप्ता ज्या आहेत तर त्या आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. किती मोठं त्यांचं कार्य आहे बघा, फारच मोठं कार्य आहे. पूनम गुप्ता, ओके. पूनम नावाची माझी मैत्रीण आहे, सो तिच्यावरून लक्षात ठेवू शकता पूनम गुप्ता, ओके. पुढचं आहे राजीव गौबा. कोण आहेत राजीव गौबा? तर नीती आयोग आहे. या नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य, ठीक आहे. सो पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य असे 4 असतात. माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे की नाही? सो याच्यामध्ये राजीव गौबा जे आहेत हे राजीव गौबा नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आहे पुढचं अजय सेठ. आता कोण आहे ते अजय सेठ? तर हे आहेत अजय सेठ, नवीन वित्त सचिव. यांच्या आधी कोण होतं? तर यांच्या आधी कांता पांडे होते, तुहिन पांडे, ओके. सो हे जे तुहिन पांडे होते आपण मागच्या करंट अफेअर्स मध्ये बघितलं होतं बघा, तुहिन पांडे मी लिहिलं पण होतं. सो तुहिन पांडे यांच्या जागी आता अजय सेठ जे आहेत हे अजय सेठ आहेत ना ते, त्यामुळे वित्त आयोग शेठ लोकच पाहिजेत, ओके. सो शेठ लोक पाहिजे तिथे. अजय शेठ आता आलेले आहेत तिथे, नवीन वित्त सचिव आहेत ते. त्यानंतर पुढचं आहे, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? त्यानंतर पुढचं आहेत अमिताभ कांत. म्हणजे तुम्हाला जर एक गोष्ट कळत असेल, मी थांबा ही सांगते, हे झाल्यावर सांगते. अमिताभ कांत NIIT जे आहे विद्यापीठ, तर याचे कुलपती म्हणून नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होते, म्हणजे CEO होते, माजी CEO अमिताभ कांत यांची कुलपती म्हणून नियुक्ती केलेली आहे. कुणाचे कुलपती? तर NIIT जे आहे आपली, तर त्या NIIT विद्यापीठाचे कुलपती म्हणून अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या आधी कोण होतं? तर यांच्या आधी होते के कस्तुरीरंगन. यांच्या आधी के कस्तुरीरंगन होते. आणि के कस्तुरीरंगन म्हणजे खूप मोठं नाव, रंगन, ओके. सो के कस्तुरीरंगन होते आणि त्यांच्या जागी आता अमिताभ कांत आलेले आहेत. सो अमिताभ बच्चन सगळ्याच ठिकाणी कुलपती झालेले आहेत. कांत कुलपती असं लक्षात ठेवा. त्यानंतर के श्रीकांत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि फलंदाज जे होते के श्रीकांत, यांना अंधत्वाचे उच्चाटन करण्यासाठी अंधत्व सदिच्छा दूत, ओके. सो अंधत्व सदिच्छा दूत म्हणून के श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अंधत्व सदिच्छा दूत. त्यानंतर पुढचा आहे आयुष्मान खुराना, फिट इंडिया आयकॉन, ओके. सो आयुष्मान खुराना फिट इंडिया आयकॉन कोण आहेत? आयुष्मान खुराना आहेत. त्यानंतर पुढचा आहे अजय भादू. हे महत्त्वाचं आहे, जरा मला थोडंसं महत्त्वाचं वाटतंय हे, त्यामुळे ह्याला लक्षात ठेवा. अजय भादू जे आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना जेम माहिती आहे का? जेम काय आहे?
जेम काय पटकन सांगा, आणि जेमची स्थापना कधी झाली पटकन सांगा मला. हे भादू आहे, भादू. भादू म्हणजे काय, भाजी. सो भाजी विकायला कुठे जातो शेतकरी, ई मार्केट प्लेस. अरे जेमची स्थापना कधीची आहे बघून घ्या पटकन, पटकन सांगा मला. जेमची स्थापना 16ची आहे का? काय बोलायचं बाळांनो, PYQ अनालिसिस कसं करता? जेम मार्केट प्लेस, जेम पोर्टल काय आहे ते? गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. 2016चा आहे का मला सांगा, कोणतं जेम? गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, की जिथे सरकारी खरेदीसाठी भारतातली सर्वात मोठी ई मार्केट प्लेस आहे. इथे सरकारी खरेदीदारांसाठी एक खुलं आणि पारदर्शक व्यासपीठ आहे, जे की 2016ला याची स्थापना झालेली आहे. अतिशय महत्वाचं आहे हे, ठीक आहे. सो याच्या काय म्हणतो आपण, CEO म्हणून, म्हणजे हा जो जेम आहे, तर हा जो जेम पोर्टल आहे की जिथे सरकारी खरेदी केली जाते, शेतकरी आपला माल तिथे आणतात. जेम या प्लॅटफॉर्मवरती 2016चा आहे, ई मार्केट आहे. सो तिथे शेतकरी त्यांचा माल आणतात आणि मग सरकारी खरेदी केली जाते. सो त्याचे CEO म्हणून हे जे अजय भादू आहेत, तर ह्या अजय भादू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, काही डोकं बिकं तुमचं ब्लॉक झालेलं नाहीये, बिनकामाचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पुढचं बघा, मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे ना. पुढचं बघा, अंजू राठी राणा. कोण आहे ते अंजू राठी राणा? तर कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. जो सरकारचं कायदेशीर व्यवहार विभाग आहे, व्यवहार विभाग, त्याच्या पहिल्या महिला सचिव. आता बघा, इथपर्यंत झालं, कळालं इथपर्यंत? हा, इथपर्यंत कळालं का तुम्हाला? आता परत रिवाइज करूया. ठीक आहे, एवढ्याच महत्वाच्या नेमणूक आहेत. इतकं कळालं? बघा चला, अंजू राठी राणा. आता राणा आहेत त्या, राणा म्हणजे काय, कायदा. बघा, कायदा हातात घ्यायचा आहे त्यांनी, तो त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. सो भारतीय कायदेशीर सेवा अधिकारी डॉक्टर अंजू राठी राणा यांची जो कायदा विभाग आहे आपला, कायदेशीर सचिव विभाग जो आहे संपूर्णपणे, सो त्याचा कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव झालेल्या आहेत. त्या कोण आहेत त्या? तर त्या आहेत अंजू राठी राणा. ओके, इथपर्यंत कळालं? पुढचं बघा, स्टुअर्ट यंग. हे जे स्टुअर्ट यंग आहेत, हे त्रिनिदाद आणि टोबॅगो जो आहे देश, तर त्याचे नवे पंतप्रधान झालेले आहेत स्टुअर्ट यंग. आता हे तुम्ही तो छोटा स्टुअर्टचा पिक्चर बघितलाय का, स्टुअर्ट यंग? सो त्रिनिदाद आणि टोबॅगो, त्रिनिदाद टोबॅगो, याचे कोण झालेले आहेत? ते PM झालेले आहेत. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर. त्यानंतर अजय भादू. भादू म्हणजे काय? भाजी घेऊन जायची. कुठे भाजी घेऊन जाणार? मार्केट प्लेसवर विकायला नेणार ना. सो ई मार्केट प्लेस अजय भादू. आयुष्मान खुराणा, तुम्हाला माहिती आहे आयुष्मान खुराणा. सो फिट इंडिया आयकॉनच आहे तो, तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, पण आयुष्मान खुराणा जो आहे, या आयुष्मान खुराणाच्या बायकोला त्याच्या मला वाटते ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. तुम्हाला माहिती आहे नाही माहित नाही. सो त्याच्यावरून ते दोघं पण आता फिट झालेले आहेत आणि म्हणून त्याला फिट इंडिया आयकॉन म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा आहे के श्रीकांत. श्रीकांतला काही दिसत नाहीये. ओके, सो त्यामुळे
श्रीकांतला दिसत नसल्यामुळे त्याला अंधत्वाचं सरीच्या दूध बनवलेलं आहे. पण हा श्रीकांत काय करायचा? क्रिकेट खेळायचा. ओके, पुढचं अमिताभ बच्चन, अमिताभ कांत. सो कांत म्हटलं की कुलपती, सो अमिताभ कुलपती झालेले आहेत, अमिताभ कांत कुलपती झालेले आहेत ते NIIT विद्यापीठाचे. असं येऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या विद्यापीठामध्ये कुलपती म्हणून अमिताभ कांत यांची नियुक्ती झालेली आहे. सो इथं NIIT असेल, त्यानंतर जवाहर नेहरू युनिव्हर्सिटी जे आहे JNU जे आहे तर जे JNU असेल, इंदिरा गांधी इग्नू असेल, किंवा मग त्या ठिकाणी आणखीन कोणती तरी युनिव्हर्सिटी दिलेली असेल, यशदा नाही सॉरी आपली जी YCM आहे YCM दिलेली असेल. सो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं NIIT आहे. त्यातलं ऑड ऑप्शन कुठलं? NIIT. बाकी JNU, हे बनारस हिंदू विद्यापीठ वगैरे ह्या सगळ्या युनिव्हर्सिटी माहिती आहेत आपल्याला. ओके, पुढचं अजय सेठ. सेठ म्हटलं की काय? पैसे. सो वित्त सचिव. राजीव गौबा तुम्हाला माहिती आहेत, नीती आयोगामध्येच आहेत ते. सो आता ते पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पूनम गुप्ता. सो पूनम गुप्ता ह्या RBIच्या डेप्युटी गव्हर्नर झालेल्या आहेत. IMF मध्ये काम केलंय, वर्ल्ड बँकेमध्ये काम केलंय, सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. जवळजवळ 21 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता जाऊन आपल्या सरकारला कळालं की बाबा ह्या किती मोठ्या व्यक्ती आहेत, आणि म्हणून 3 वर्षांसाठी त्यांची आपण काय केलेली आहे? डेप्युटी गव्हर्नर म्हणून RBI मध्ये आलेले आहेत त्या. त्यानंतर शिव सुब्रमण्यम रमण PFRDA. सो PF लोकांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाहीये, आणि सरकारकडे पैसा नाहीये लोकांना PF देण्यासाठी, म्हणून मग शिवालाच आणून बसवूया. सो शिव त्याचं हँडल करेल आणि मग तो लोकांना त्यांचा PF देईल, आणि म्हणून शिव सुब्रमण्यम रमण यांची PFRDAचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढचं आहे CPIM. M म्हणलं की मार्क्सिस्ट आणि M म्हणलं की मरियम. ओके, सो मरियम बेबी सरचिटणीस आहेत. M मार्क्सिस्ट जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी आहे मार्क्सवादी त्याच्या सरचिटणीस झालेले आहेत. त्यानंतर प्रवीण परदेशी. मला वाटतं प्रवीण परदेशी आधी मित्राचे उपाध्यक्ष होते, आता ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार झालेले आहेत. असा प्रश्न कधी येत नाही, पण हे तिकडे पण होते ना आधी उपाध्यक्ष, म्हणून आपण इथे पाठ करतोय. त्यानंतर मीराबाई चाणू आहेत, ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष झालेले आहेत. ॲथलीट्स कमिशन, सो सगळे ॲथलीट्स तिथे जाणार, आता त्यांच्या सगळ्या समस्या मांडणार. त्यानंतर आरती सुब्रमण्यम, अतिशय महत्त्वाचं नाव सुब्रहमण्यम. बघा 2 सुब्रमण्यम आत्ताच बघितले आपण, मागासचे होते शिव सुब्रमण्यम. सो शिव म्हटलं की कुठे PF द्यावा लागेल, आणि आरती सुब्रमण्यम म्हटलं की आरती कुठे करतात आपली लवकर, जर परीक्षेला नाही गेलो तर TCS वाले करतात आरती आपली. सो TCSच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी COO म्हणून आरती सुब्रमण्यम. ओके, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे. ओके, येस, श्रीकांत मूवीवरती पण तुम्ही हे करू शकता त्याला, हो तिथे पण तशी पण तुम्ही लिंक लावू शकता, कसं पण तुमच्या जसं लक्षात राहील. पुढचं आहे मांगी लाल जाट. सो लाल म्हटलं की माती, सो कृषी संशोधन ICAR जी आहे आपली भारतीय सो तिच्या महासंचालकपदी मांगीलाल जाट यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर जितेंद्र मिश्रा चित्रपट निर्माते आहेत, आणि त्यांची इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या तिथे कुठेतरी. पुढचा आहे 6वा वित्त आयोग महाराष्ट्राचा मुकेश खुल्लर. ओके, त्यानंतर तुम्हाला तो शक्तिमान माहिती आहे? शक्तिमान, त्या शक्तिमान मधल्या हिरोचं नाव काय माहिती आहे? त्याचं नाव मुकेश आहे का? शक्तिमान मधल्या हिरोचं नाव मुकेश आहे का? सांगा, आणि आठवा आणि सांगा मला. पुढचं या कमेंट्री करायला गेलेले आहेत कुठे, तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये गेलेले आहेत कमेंट्री करायला. कॉमेंट्री आहे त्यांचं नाव. आणि त्यानंतर निधी तिवारी खाजगी सचिव मोदींच्या. त्यानंतर बॉचवे काय आहेत? राष्ट्रकुलच्या पहिल्या महिला सचिव आणि पहिल्या आफ्रिकन, येस मुकेश खन्ना नाव आहे त्यांचं, येस. सो पहिल्या आफ्रिकन महिला आहेत त्या, आणि 7व्या महासचिव आहेत राष्ट्रकुलच्या म्हणजेच कॉमनवेल्थच्या. आणि ह्या ज्या आहेत कंट्री कॉमेंट्री ह्या पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती आहेत, आणि महिला पण पहिल्याच आहेत. त्यानंतर माहेश्वरी शासन. सो शासन म्हणजे की काय? माहेश्वरी शासन. माहेश्वरी शासन म्हणजे काय? कायदा आयोग. सो 23वा कायदा आयोग याच्या अध्यक्षपदी माहेश्वरी. ओके, दिनेश माहेश्वरी. त्यानंतर अजय भूषण पांडे यांची AIIB च्या उपाध्यक्ष म्हणून
अजय भूषण पांडे. ओके. चीन बी वरना बीजिंगला आहे तिची मुख्यालय आणि 2016ला तिची स्थापना झालेली आहे. ओके. इथपर्यंत कळालं सगळं? कळालं का? त्यानंतर अजून एक आहे कमल हसन. इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला? आणि मागच्या करंट अफेअर्स तुम्ही सगळ्यांनी बघितलेले असतील. येस, PFRDA. स्टुअर्ट लिटिल. तो स्टुअर्ट लिटिलचा पिक्चर असतो बघा, तो एक माऊस असतो छोटासा उंदीर, माहिती आहे ना? हा. सो कमल हसन जे आहेत तर त्यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज, ठीक आहे, मला वाटतं फिक्की. तर ही जी फिक्की आहे तर या फिक्कीची एक मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटी आहे. ओके. ओके. सो ही जी फिक्की आहे या फिक्कीची जी इंडस्ट्री मीडिया आणि एंटरटेनमेंट कमिटी जी आहे फिक्कीची, चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, बरोबर आहे. फिक्की 2027ची आहे. येस, स्टुअर्ट लिटिल मूवी आहे. सो ह्या फिक्कीच्या तिची एक हे आहे शाखा म्हणूया तिला, मीडिया अँड एंटरटेनमेंट. मीडिया अँड एंटरटेनमेंट. तर तिच्या साऊथची जी कमिटी आहे, एंटरटेनमेंट कमिटी ऑफ साऊथ, कमिटी ऑफ साऊथ, तर ह्या साऊथ कमिटीच्या अध्यक्षपदी कमल हसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं? त्यानंतर अजून एक आहे जय भट्टाचार्य. जय भट्टाचार्य हे कोण असतील रे? तर भारतीय आणि अमेरिकन शास्त्रज्ञ. भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ. तर हे जे भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत यांची अमेरिकेचा राष्ट्रीय संस्था जी आहे, अमेरिका राष्ट्रीय आरोग्य संस्था जी आहे तर तिच्या संचालकपदी यांची नियुक्ती झालेली आहे. तिचे संचालक म्हणून जय भट्टाचार्य. वाटतंय की भारतातले आहेत पण नाही, भारतीय अमेरिकन आहेत. ठीक आहे. सो भारतातल्या जर त्यांचा वंश असला तरी ते अमेरिकेतच वाढलेले आहेत आणि म्हणून तिथले राष्ट्रीय आरोग्य संस्था जी आहे त्यांची, जसं की आपलं राष्ट्रीय आरोग्य संस्था अशी आपल्याकडे कोणती नाहीये, पण आपण नीती आयोग जो स्थापन केलेला आहे तर नीती आयोगाच्या अंतर्गत अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो तशा पद्धतीने यांची जी राष्ट्रीय आरोग्य संस्था आहे तिच्या संचालकपदी जय भट्टाचार्य. सो जय हो. तुम्हाला ते गाणं माहिती आहे, जय हो जय हो जय हो. हा जय होला गाण्याला ऑस्कर मिळालेला होता. कुठे मिळालेला होता? अमेरिकेत मिळालेला होता. ओके. सो जय भट्टाचार्य अमेरिकेचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? त्यानंतर अजून एक नाव आहे पण नावामध्येच त्याचा सगळं ट्रिक्स बिक्स सगळं नावातच आहे. काय आहे? नेतुंबो नंदी. नेतुंबो नंदी. नेतुंबो नंदी नदैवाह. ह्या नामिबियाच्या, बघा नेतुंबो लिहिले नामिबिया, नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला राष्ट्रपती. पण यांच्या नावातच त्यांचं सगळं लपलेलं आहे बघा, नेतुंबो नामिबिया, पहिल्या महिला राष्ट्रपती. त्यामुळे आयोग ते विचारणार नाही कारण ते उलट लगेच कळतं ना आपल्याला नेतुंबो मध्ये, नेतुंबो नामिबिया, नेतुंबो नामिबिया. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं का तुम्हाला? हा, चला नाव मला पटापट टाईप करा. त्याच्या पुढे आता निधन वार्ता घेऊया. चला.
अरे नावं टाईप करा की ऐकलेली पटापट. चला करा पटापट नावं टाईप. कोणती कोणती नावं पाठ झाली? पटपट करा. येस, माहेश्वरी कायदा. त्यानंतर पुढचं आहे, हा हे घ्या 2 मिनिटं पटपट सांगा मला, तोपर्यंत पुढचं मी लिहिते. निधन वार्ता. एक काम करते मी, ह्याला निधन वार्ता थोडं अजून खाली घेते, म्हणजे काही नवीन आलं तर त्याच्यात ऍड करता येईल मला. निधन वार्ता. येस, कॉवेंट्री. त्यानंतर हा कॉवेंट्री. येस, आरती TCS. शिवसुब्रमण्यम. शिवसुब्रमण्यम PF. येस, PF. निधी तिवारी, मोदींच्या सचिव. येस. वित्त सेठ, अजय सेठ. अजय पांडे. अजय पांडे. ए फॉर अजय पांडे का? ए फॉर अजय पांडे का? श्रीकांत, अंधत्व. मीराबाई चाणू. मरियम बेबी. येस, कॉवेंट्री. त्यानंतर अजय पांडे. ए फॉर अजय पांडे. हां. त्यानंतर माहेश्वरी कायदा. येस, लालजाट. लालजाट. त्यानंतर बॉचवे. 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 येस, भट्टाचार्य, मेडिकल शास्त्रज्ञ. मरियम बेबी. पूनम. येस. दीदी. येस. एम फॉर मरियम. व्हेरी गुड. प्रवीण परदेशी. त्यानंतर त्या कॉवेंट्री कुठल्या देशाच्या आहेत रे? शर्ली बॉचवे. येस. आयुष्मान खुराना. वित्त आयोग मुकेश खुल्लर. 6वे वित्त आयोग. ओके, हां, व्हेरी गुड. त्यानंतर जितेंद्र, युनेस्को. राहुल पांडे. महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं, राहुल पांडे. येस. कमल हसन. ओके 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 ओके. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आफ्रिकेच्या आहेत त्या. पहिल्याच महिला आहेत आणि पहिल्याच आफ्रिकेच्या व्यक्ती आहेत त्या. कोण आहेत त्या? कॉवेंट्री. येस. आणि शर्ली बॉचवे या पहिल्याच आफ्रिकन महिला आहेत. येस. राष्ट्रकुलच्या महासचिव झालेल्या. कितव्या आहेत त्या? 7व्या आहेत, 7व्या. ओके, चला, व्हेरी गुड. म्हणजे आठवतंय तुम्हाला काहीतरी. अजय भादू. अजय भादू नाही सांगितलं तुम्ही. अजय भादू. गव्हर्नमेंट मार्केट प्लेस. अजय भादू. एकच मिनिट. ओके. येस येस. कांत कुलपती. NIIT. येस. अमिताभ कांत. येस, व्हेरी गुड. चला आता जाऊया आपण निधन वार्ता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के कस्तुरीरंगन. आपण मगाशी बघितलं ना के कस्तुरीरंगन. तर त्याचे कुलपती आधी कोण होते? सॉरी, के कस्तुरीरंगन. NIIT जे आहे तर त्या NIIT मध्ये आता कोण गेलंय? अमिताभ कांत गेलेत. पण त्याच्या आधी येस भ्रष्टाचार. येस, भट्टाचार्य. बरोबर बरोबर. काय सांगितलं तुम्ही? काय सांगितलं? निधन वार्ता. ओके, बघा के कस्तुरीरंगन अतिशय महत्त्वाचं नाव. आपण मागे असं म्हणालो होतो बघा की कोण कोण अशी लोक आहेत की राणा. राणा. ओके, मी काहीतरी सांगणार होते. ओके ओके, मी हे सांगणार होते तुम्हाला की याच्यातली जी नावं आहेत की नाही, हे बघा कोणती कोणती नावं बघा. एकतर अंजू राठी राणा. अजय भादू नाही. अमिताभ कांत हे एक नाव जे आहे ते. त्यानंतर राजीव गौबा हे जे नाव आहे ते. अजय सेठ हे जे नाव आहे ते. त्यानंतर प्रवीण परदेशी हे जे नाव आहे. त्यानंतर हां एवढीच. तर ही जी नावं आहेत की नाही, तर ही सगळी नावं. स्क्रीन दिसत नाहीये? स्क्रीन दिसत नाहीये का? ओके थांबा, दिसेल. एकच मिनिट थांबा. दिसेल दिसेल दिसेल. हां दिसते दिसते. सो जे ही जी नावं आहेत की नाही ही सगळी नीती आयोग आणि पंतप्रधानांचं जे PMO ऑफिस,
त्यानंतर आपलं काय म्हणतो त्याला आपण, RBI. तर ह्याच्यातली सगळी 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 जी महत्वाची नावं आहेत बघा, ही तीच नावं आहेत. हा, ही सगळी नावं जी आहेत ही तीच नावं आहेत. ह्याच लोकांना इकडून तिकडून तिकडून इकडून उचलून इथे तिथे 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 ठेवत आहेत. ओके, सो हे लक्षात ठेवा की इतके जे, आणि या सगळ्यांचं शिक्षण बघाल ना तुम्ही, तर ह्या सगळ्यांनी बाहेर गावामध्ये शिकलेली ही सगळी लोकं आहेत, इतकी मोठे मोठ्या पदावर असलेली लोकं आहेत ही. आणि म्हणून मग यांना इथलं उचलायचं काम, त्यांचं काम झालं की तिकडे न्यायचं, तिकडचं उचलायचं तिकडे न्यायचं, तिकडचं उचलायचं इकडे न्यायचं. ह्या अशीच कामं सगळी सरकार करत आहे. म्हणजे एक चांगला माणूस भेटला की त्याला मग त्यालाच सगळीकडे नाचवायचं. ओके, सो असं आपल्याला इकडे दिसतं. जसं की अमिताभ कांत आहेत, हे नीती आयोगाचे CEO होते, आता NIITचे कुलगुरू केलं त्यांना. ओके, सो ते एक लक्षात असू द्या. म्हणजे तुमच्या ओळखीची नावं आहेत बघा सगळी, हे सांगायचंय मला. पुढचं बघा, निधन वार्ता. आता स्क्रीन दिसतीये ना, स्क्रीन दिसतीये का, स्क्रीन दिसतीये आता. चला, के कस्तुरीरंगन आहेत. तर यांची ओळख काय आहे, तर भारतीय अवकाश शास्त्रज्ञ होते हे. ठीक आहे, अवकाश शास्त्रज्ञ होते आणि यांचं निधन झालेलं आहे आता. अवकाश शास्त्रज्ञ, अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर अंतरिक्ष विभागाचे सचिव होते ते. त्यानंतर निधनापर्यंत ते राजस्थान केंद्रीय विद्यापीठ आणि NIIT, राजस्थान विद्यापीठ आणि आत्ताच मगाशी बघितलं NIIT, याचे कोण होते, ते कुलगुरू होते. ठीक आहे, त्याचबरोबर कुलगुरू. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत ते, एकच मिनिट, कुलगुरू. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर नियोजन आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि आता स्क्रीन दिसतीये का, नाही ना दिसणार, एक मिनिट थांबा, ते दिसणार, मगाशी स्टार्ट झालेलं आहे ते. आणि त्यानंतर त्यानंतर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, हे सगळेच्या सगळे विभूषण, हे सगळेच्या सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ओके, सो अतिशय महत्त्वाचं नाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2020चं आपलं जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, तर त्याचे अध्यक्ष होते हे. तब्बल 27 विद्यापीठांची, 27 विद्यापीठ यांच्यामधून त्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे. इतकं मोठं नाव आहे के कस्तुरीरंगन. आणि त्यांचं 2025 बघा, 25 एप्रिल 2025, 25 एप्रिल 2025ला कर्नाटक या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय मोठं नाव आहे. जसं की आपण MS स्वामीनाथन यांचं जसं वाचलेलं होतं, तसंच अतिशय मोठं नाव आणि प्रश्न यायलाच पाहिजे याच्यावरती, असं मोठं नाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवकाश आयोगाचे, अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. इस्रोचे 5वे अध्यक्ष राहिलेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इस्रोचे 5वे अध्यक्ष कधी, 1994 ते 2003. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना क्लिअर. आता वाचा, परत वाचा, चला वाचा माझ्यासोबत. के कस्तुरीरंगन, अवकाशशास्त्रज्ञ, राजस्थान विद्यापीठ आणि NIIT यांचे कुलगुरू, म्हणजे मृत्यू होईपर्यंत. राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. नियोजन आयोगाचे सदस्य राहिलेले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यासोबतच भारताचे जे पहिले 2 प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह जे होते, भास्कर 1 आणि भास्कर 2, तर हे भास्कर 1 आणि भास्कर 2 या दोघांच्याही जे उपग्रह आहेत यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्पाचे संचालक होते ते. ओके, कुठले, कोण, तर के कस्तुरीरंगन, भास्कर 1 आणि भास्कर 2. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे आपलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. जवळजवळ 27 विद्यापीठांची डॉक्टरेट त्यांना मिळालेली आहे आणि इस्रोचे 5वे अध्यक्ष राहिलेले आहेत. ओके, एकच मिनिट, स्क्रीन दिसत नाहीये मला, फोनवर माझ्या बघू दे. नॅनू फोन दे. एकच मिनिट, मला बघू दे कसं दिसत नाहीये.
दिसतीये? एकदा बॅकला जाऊन परत स्टार्ट करा, बॅकला जाऊन परत स्टार्ट करा. येस, बॅकला जाऊन परत स्टार्ट करा. ओके, हा चला, कळालं के कस्तुरी रंगन. पुढचं आहे महत्वाचं, मॅथ्यू कलारिकल. कलारिकल, कले कलेने काम करायचे. ओके, परत रिपीट करू. ओके, बघा, के कस्तुरी रंगन अतिशय मोठं नाव. आत्ताच मगाशी आपण बघितलं NIIT जी संस्था आहे, तर तिच्या कुलगुरुपदी आता अमिताभ कांत यांची नियुक्ती झाली. सो त्याच्या आधी हे जे के कस्तुरी रंगन आहे त्याचे कुलगुरू होते किंवा कुलपती म्हणा, कुलपती होते. ठीक आहे. त्यानंतर अवकाश शास्त्रज्ञ आहेत आणि इस्रोचे 5वे अध्यक्ष होते के कस्तुरी रंगन. राज्यसभा जे आहे तर त्या राज्यसभेवर सदस्य होते. जो भारताचा नियोजन आयोग आहे या नियोजन आयोगाचे सदस्य राहिलेले आहेत. राजस्थान विद्यापीठ आहे, या राजस्थान विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत. त्यासोबतच NIITचे कुलगुरू राहिलेले आहेत, ते कुलपती राहिलेले आहेत. त्यानंतर JNU जे आहे या दोघांचे कुलपती, हा एकच मिनिट, कुलपती आहेत हे, ह्या दोघांचे कुलपती. आणि JNU जी आहे, JNU आणि कर्नाटक ज्ञान आयोग यांचे अध्यक्ष, JNUचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष. सगळ्यात महत्त्वाचं राज्यसभेचे सदस्य आणि अजून त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नियोजन आयोगाचे सदस्य. आणि आपल्यासाठी जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की जी आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी झाली 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ते त्यांनीच बनवलेलं आहे, ते त्याचे अध्यक्ष होते. 27 विद्यापीठांच्या डॉक्टरेट त्यांना मिळालेले आहेत म्हणजे PhD. त्यानंतर इस्रोचे ते 5वे अध्यक्ष होते. ओके, एवढं सगळं लक्षात ठेवायचंय. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे सगळं त्यांना मिळालेलं आहे. आता त्यांना मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणामध्ये 2000 मध्ये त्यांना पद्मविभूषण, 82 मध्ये पद्मश्री आणि 92 मध्ये पद्मभूषण. सो 2-2-2 असा सगळ्यांचा हे आहे त्याच्यामध्ये. हा 2-2-2 हा नंबर आहे सगळा त्या वर्षांमध्ये. इतकं डिटेलमध्ये आयोग विचारणार नाही, पण लक्षात ठेवायचं पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तीनही त्यांना मिळालेले आहेत, कारण त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे. त्यानंतर जो भारताचा पहिले 2 जे पृथ्वी निरीक्षण उपग्रह होते, भास्कर 1 आणि भास्कर 2, तर या दोन्ही उपग्रहांचे प्रकल्पांचे संचालक ते होते के कस्तुरी रंगन. ओके, पुढचं आहे मॅथ्यू कलारिकल. हे कशासाठी फेमस आहेत तर भारतामध्ये जी एंजिओप्लास्टी सुरू झाली, एंजिओप्लास्टी, तर त्या भारतातल्या एंजिओप्लास्टीचे जनक, व्हेरी व्हेरी IMP. सो भारतातल्या एंजिओप्लास्टीचे जनक म्हणून ह्या मॅथ्यू कलारिकल यांना ओळखलं जातं. यांना पद्मश्री मिळालेला आहे. अमेरिका, जकार्ता, ओमान या सगळ्या ठिकाणी यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी आपण एंजिओप्लास्टी जी इतकी कॉमन झालेली आहे, सगळ्यांना बहुतांशी आपण बघतो की बाबा यांची एंजिओप्लास्टी झाली, तर त्याचे जनक म्हणून या कलारिकल ना ओळखलं जातं. आणि त्यामुळे कलेने काम करतात. ठीक आहे, कलारिकल जे आहेत हे कलेने काम करतात. लोकांना हार्ट अटॅक आला की कलेने त्यांची एंजिओप्लास्टी करतात. इथपर्यंत कळालं? त्यानंतर पुढचं बघा, पोप फ्रान्सिस आहेत. पोप फ्रान्सिस तर आत्ता सध्या व्हॅटिकन सिटी तुम्हाला माहिती आहे, व्हॅटिकन सिटी जगातला सगळ्यात लहान देश. व्हॅटिकन सिटी 40 हे आहे का 0.44 किलोमीटर स्क्वेअर वगैरे काहीतरी त्याचं क्षेत्रफळ वगैरे आहे. सो त्याचे कॅथलिक धर्माचे सर्वात मोठे सर्वोच्च नेते किंवा त्यांचे धर्मगुरू म्हणा पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे आणि ते 266वे पोप फ्रान्सिस होते. ओके, त्यांचे नावं वेगळी असतात. आता ह्यांचं नाव होतं जॉर्ज मारियो बर्गोग्लिगो असं त्यांचं नाव होतं, पण यांना सगळ्यांना पोप फ्रान्सिसच म्हणतात. सो नंबर देतात त्यांना. सो हे 266वे पोप फ्रान्सिस होते. 2013 मध्ये ते पोप म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि आत्तापर्यंत ते पोप फ्रान्सिस होते.
ओके. आणि आजवरच्या आतापर्यंतच्या इतिहासातले ते पहिले लॅटिन अमेरिकी पोप होते. सो पहिलेच लॅटिन अमेरिकी पोप कोण? तर हे पोप फ्रान्सिस 266. ओके. त्यानंतर पुढचं आहे भारताचे वृक्ष पुरुष. कोण आहेत रे भारताचे वृक्ष पुरुष? तर दरीपल्ली रामय्या. दरी मधून त्यांनी वृक्ष लावलेले आहेत आणि म्हणून दरीपल्ली रामय्या. ओके. सो हे जे दरीपल्ली रामय्या आहेत हे भारताचे वृक्ष पुरुष यांना म्हटलं जातं आणि ह्यांचं निधन झालेलं आहे. 1 कोटींपेक्षा जास्त झाडं यांनी लावलेली आहेत स्वतः. यांना अमेरिकेतली एक युनिव्हर्सिटी आहे त्यांनी डॉक्टरेट सुद्धा दिलेली आहे. त्यांच्या गळ्यामध्ये सतत वृक्षो रक्षती रक्षिताः अशी संस्कृत ओळ लिहिलेली त्यांच्या गळ्यामध्ये एक लाकडाची फळी असायची त्यांच्या गळ्यामध्ये. नेहमी ती घालूनच असायचे ते. वनमित्र म्हणून त्यांना पुरस्कार दिलेला होता. वनसेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि नाव आहे त्यांचं दरीपल्ली रामय्या. ओके. सो दऱ्यांमधून वृक्ष लावणारा भारताचा वृक्षपुरुष दरीपल्ली रामय्या. ओके. इथपर्यंत कळालं? तेलंगणाचे होते हा ते, तेलंगणा. त्यानंतर पुढचं आहे कुमुदिनी लाखिया. हे महत्वाचं आहे IMP. कोणत्या? कुमुदिनी. दिवसभर डान्स करणारी. सो कुमुदिनी दिनी लाखिया कोण आहेत? ह्या कथक नर्तक आहेत. गुजरातच्या होत्या त्या आणि त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. ओके. ह्या 3ही पुरस्कार यांना मिळालेले आहेत. कोण आहेत त्या? लाखिया. लखलख डान्स करत आहेत त्या. ओके. आता काय आहेत त्या? तर कथक नर्तक आहेत. कथक नर्तक. मग इथे तुम्हाला कथकच्या जागी काहीही येऊ शकतं. लोकनृत्य येईल, ओडिसी येईल, लावणी येईल, काही येईल. पण ह्या कथक नृत्यक आहेत. कथक कुमुदिनी. दिवसभर लखलख डान्स करणार आहे. ओके. पुढचं सगळ्यात अजून महत्त्वाचं आलं मनोज कुमार. यांचं निधन झालेलं आहे. मनोज कुमार. ओके. त्यांचा सगळ्यात पहिला चित्रपट होता फॅशन ब्रँड. आजकाल चाललेली फॅशनची ब्रँड यांनीच आणलेले असतील कदाचित. 1957चा बघा. 1857 नंतर 100 वर्षांनी आलेला 1957ला त्यांचा मूवी फॅशन ब्रँड. ब्रॉन्ड लिहिलंय मी. फॅशन ब्रँड. मला वाटतं यांच्यामुळेच जास्त फॅशन ब्रँड झालेली आहेत. सो फॅशन ब्रँड आहेत. त्यानंतर कांच की गुडिया त्यांचा चित्रपट आलेला होता ज्याच्यापासून त्यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंबीय दिल्लीला स्थलांतरित झालेलं होतं. आधी त्यांचा जन्म पाकिस्तानचा आहे. इथपर्यंत कळालं. आतापर्यंत त्यांनी 54 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 54 चित्रपटांमध्ये त्यांचं काम आहे. आणि शेवटचा चित्रपट कोणता होता त्यांचा? तर मैदाने जंग. चलो मैदाने जंग करते हैं. म्हणजे शेवटची जंग. ओके. सो शेवटची जंग जे आहे ती मैदानातच आणलेली आहे. आणि भारत कुमार असं त्यांचं टोपण नाव होतं. हा मला महत्त्वाचा प्रश्न वाटतो की मनोज कुमार यांचं टोपण नाव काय होतं? तर भारत कुमार. ठीक आहे, भारत कुमार. इथपर्यंत लक्षात राहील तुमच्या. फॅशन ब्रँड यांनीच आणलाय. सो त्यामुळे फॅशन ब्रँड त्यांचा पहिला चित्रपट मनोज कुमार, भारत कुमार, भारताचा कुमार. कारण आधी ते पाकिस्तानचे होते ना आणि नंतर भारताचे झाले आणि म्हणून त्यांना भारत कुमार नाव ठेवलं. कळालं इथपर्यंत? भारत कुमार. त्यांना पद्मश्री मिळालाय, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे, किशोर कुमार पुरस्कार मिळालेला आहे, राज कपूर पुरस्कार मिळालाय, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय, 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि आता ते 2004 मध्ये बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. सो हे कोण होते? मनोज कुमार. काय म्हणतात त्यांना? भारत कुमार. का? कारण ते पाकिस्तानमधनं भारतात आले. इथपर्यंत क्लिअर झालं? पुढचं बघा. रमाकांत रथ. रमाकांत रथ
हा रथ कुठला आहे माहिती आहे? ओडिसाचा रथ आहे. सो प्रसिद्ध उडिया कवी आहेत हे. IAS म्हणून दाखल झालेले होते आणि नंतर ओडिसाचे मुख्य सचिव झालेले होते. साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, साहित्य अकादमीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बघा इतके मोठे म्हणजे IAS अधिकारी आहेतच, पण त्यांची ओळख जी आहे तर ती त्यांच्या कवी असण्यावरून झालेली आहे. म्हणजे किती म्हणजे वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. सो त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी फेलोशिप, बिशुआ सन्मान, पद्मभूषण असे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ओके. सो उडिया कवी होते. सो रथ जो आहे तुम्हाला माहिती आहे ना, ओडिसाचा देव कोणता? जगन्नाथ. सो जगन्नाथाचा रथ असतो. सो ओडिसाचा आहे तो. सो रथ ओडिया, उडिया कवी, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे राम सहाय पांडे. राम सहाय पांडे. पांडे नावं जरा खूप जास्तच येत आहेत. सो हे जे पांडे आहेत तर ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यक होते, लोकनृत्य करायचे. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकनृत्य करणारे होते ते. ओके. आणि त्यांनी राय नावाचा लोकनृत्य जे आहे ते त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं. नृत्य शिरोमणी म्हणून त्यांना सन्मान दिलेला आहे. नृत्य शिरोमणी ही पदवी त्यांना दिलेली आहे. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं का? हो नाही काहीतरी बोला म्हणजे मला कळेल. पटपट पटपट. झालं, संपलं. 2-3च आहेत आता नाव. यस यस. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की याद में क्या है? भारत की याद में गाता हूँ का? हाँ हाँ, भारत, मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की याद सुनाता हूँ, असं काहीतरी गाणं आहे बघा त्यांचं. येस. ओके. सो हे कोण आहेत? राम सहाय पांडे. आता बघा राम सहाय पांडे म्हणजे रामाचं सहाय्य घेऊन घेऊन त्यांनी डान्स केले तर सगळे. सो रामने राय लोकनृत्य प्रसिद्ध केलं. बघा कसं आहे, रामने राय लोकनृत्य प्रसिद्ध केलं, ते पण आंतरराष्ट्रीय दर्जावरती. बरोबर. मग राम तर त्यांना मदत करणारच आहे ना, राम तर मदत करणारच. पुढचं कृष्णलाल चड्डा. तुम्हाला माहिती आहे का कृष्णाला काय काय आपण देतो? तुम्हाला माहिती आहे का, आपण कृष्णाला दहीहंडी जेव्हा असते तेव्हा आपण दहीहंडी असताना कृष्णाला खूप सारी फळं फुलं आपण अर्पण करतो. सो कृष्ण को चढा, क्या चढा? फल चढा. फलोत्पादन शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे आणि फळांवरती आणि कृषी याच्यावरती आणि 30पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. ICAR मध्ये राष्ट्रीय प्राध्यापक राहिलेले होते ते. सियालकोटला त्यांचा जन्म झालेला होता. ICAR मधून PhD त्यांनी मिळवलेली होती आणि भरपूर संस्थांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. आणि कोण आहेत ते? कृष्णलाल चड्ढा. काय चढवायचं कृष्णाला? फळं चढवायची. कळालं? पुढचं गरिमेला बालकृष्ण प्रसाद. कोण आहेत हे बाबा? गरिमेला बालकृष्ण प्रसाद. सो हे जे बालकृष्ण प्रसाद आहेत, तर बाळकृष्ण जो असतो हा बाळकृष्ण सदा काय करत असतो तर तो गाणी गात असतो, भक्ती गायक आहे. हा, बालकृष्ण काय करतो? बाळकृष्ण छोटासा तो नेहमी भक्ती गायन करत असतो. सो ते भक्ती गायक आहेत, संगीतकार आहेत. कर्नाटकामधले भक्ती संगीतातलं खूप मोठं नाव आहे त्यांचं. तिरुपती देवस्थान जे आहे तिथं विद्वान म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, दरबार संगीतकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सो हे गरिमेला बालकृष्ण प्रसाद. सो बाळकृष्ण प्रसाद काय देतो? भक्तीचा प्रसाद देतो, भक्तीच्या गायनाचा प्रसाद देतो किंवा गायन करून भक्ती करतो आणि तो बाळकृष्णाला प्रसाद देतो, असं काहीही लक्षात ठेवा. कळतंय का तुम्हाला काय चालू आहे ते? त्यानंतर पुढचं बोरिस
बोरीत टाकलं कोणाला? रशियन बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे, त्याने काय टाकलं? सगळे बुद्धिबळ त्याच्या बोरीत भरले. रशियाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे तो. यांचं निधन झालेलं आहे. 1969 मध्ये 10वं विश्वविजेतेपद त्यांनी पटकावलेलं होतं. फक्त एवढंच जर प्रश्न आला तर असा येऊ शकतो की बोरिस स्पास्की हे कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर तुम्हाला तर कळलंय की बोरीमध्ये त्यांनी बुद्धिबळ भरला. ब बोरी, ब बुद्धिबळ लगेच भरून टाकला. आहेत कुठले? रशिया. कळलं का? अरे कळलं का? कळलं का? चला करा, रिवाइज करा. हो म्हणा पटकन. मला नावं सांगा पटापट. 2-4 लोकांची नावं सांगा. नावं सांगा. बोरिस, बाळकृष्णाचा प्रसाद, भक्ती, कृष्ण को चढ़ा फल, राय 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 राम सहाय पांडे, असं लक्षात ठेवा. राम राय सहाय पांडे कसंही लक्षात ठेवा. मनोज कुमार, भारत कुमार, येस. त्यानंतर रमाकांत रथ, दरीपल्ली, राम सहाय, भारत कुमार फॅशन ब्रँड. त्यानंतर कुमुदिनी कथ्थक नर्तक, वृक्षपुरुष दरीपल्ली. पोप फ्रान्सिस कितवे होते? 266वे. मॅथ्यू कलारिकल, कलेने काय करायचे? लोकांची अँजिओप्लास्टी करायचे. अँजिओप्लास्टीचे जनक आहेत. आणि के कस्तुरीरंगन यांचं तर काही आपण विसरू शकतच नाही. इथपर्यंत कळालं? समजा. आता पुढच्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी जरा वेळाने आपण घेऊया. आणि त्याच्यात महत्त्वाचं काय आहेत? क्रीडाच्या घडामोडी आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे पुढचं अजून महत्त्वाचे पुरस्कार. ठीक आहे. सो पुरस्कार आणि ह्या क्रीडा घडामोडी हे एवढं. आणि महत्त्वाच्या योजना, तर योजनांमध्ये काही इतक्या महत्त्वाच्या मला वाटत नाही आहेत. त्या सगळ्या जुन्याच आहेत योजना. ठीक आहे. आणि काही जर महत्त्वाचं असेल तर ते असं आपण सगळं संध्याकाळी लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. 6 वाजता घेऊया. ठीक आहे. तर 4 वाजलेत ना, 6 वाजता घेऊया. म्हणजे याच्यामध्येच मला ते कंप्लीट करता येईल. आणि आज आपल्याला करंट कंप्लीट करायचे कसं पण, म्हणजे कसं ताजं ताजं सगळं डोक्यात राहील ना तुमच्या, तर लगेच आठवेल परीक्षेमध्ये आलं तर. आणि येणार ह्याच्यातनं प्रश्न येणार. ओके. 6 वाजता. 6 वाजता नाही संपलं तर परत 9 वाजता. ओके. कारण उद्या दुसरा सब्जेक्ट आहे आपला. सो त्यामुळे 6 ते 7:30 घेऊ. त्यानंतर परत नाही संपलं तर परत 9 ते 10, 10:30 घेऊ. करंटच. आणि डोंट वरी, लक्षात राहील तुमच्या. तुम्हाला असं वाटेल की आता आमच्या हे लक्षात कसं राहायचं, पण हे लक्षात राहणार. सो तुम्ही टेन्शन काही घेऊ नका की आता आमचं काय होईल परीक्षेमध्ये, याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. थांबूया इथे. घेते